आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, दिल्लीत सध्या एक मोठी राजकीय लढाई सुरू आहे आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे। ही लढाई निवडणुकीची नाहीये, सत्तांतराची सुद्धा नाहीये। ती आहे भविष्यातला देशाचा सत्तेचा नकाशा बदलणाऱ्या एका मिशनची, अर्थात डिलिमिटेशनची, ज्याला आपण मतदारसंघ पुनर्रचना म्हणतो। त्यामुळे देशाच्या राजकारणात राज्यात आपल्याला जे काही दिसतंय त्यातले राजकीय संकेत जर आपल्याला वाचता आले तर आपल्याला कळेल की पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे। कारण प्रश्न फक्त मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा नाहीये, प्रश्न आहे पुढची अनेक दशकं भारताच्या राजकीय सत्तेचा केंद्र कुठे असणार आहे। या देशाच्या सत्तेत कोण मजबूत होईल आणि कोण कमकुवत होईल। दिल्लीतल्या सत्ताधारी हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची जोरदार चर्चा आहे। जर का ते यशस्वी झाले तर देशातील अनेक राजकीय घडामोडी एका मोठ्या राष्ट्रीय समीकरणाचा भाग बनू शकतात। मग त्या पश्चिम बंगाल मधल्या तृणमूल काँग्रेस मधल्या हालचाली असोत, दक्षिणेत डीएमके सारख्या पक्षांशी वाढलेला सुसंवाद असो, किंवा मग महाराष्ट्रातली सध्या सुरू असलेली खासदारांची फाटाफूट असो। म्हणूनच महाराष्ट्र पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय, कारण इथं एक असा नेता आहे ज्यांच्या एका राजकीय निर्णयानं अनेक समीकरणं बदलू शकतात, आणि तो नेता म्हणजे शरद पवार। सुप्रिया सुळेंनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून सकारात्मक भूमिका घेतल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी राजकीय वर्तुळातील चर्चांना त्याने पूर्णविराम मिळालेला नाहीये। त्यात जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्कांना आणखी खतपाणी घातलं। या भेटींचा नेमका अर्थ काय आहे हे खरं तर त्या नेत्यांनाच माहीत असेल, पण राजकारणात योगायोगांपेक्षा संकेत अधिक बोलके असतात असं म्हणतात ते उगाच नाही। जर विरोधी पक्षातील काही घटकांनी या विषयावर सरकारला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला तर राष्ट्रीय राजकारणातली समीकरणं ही मोठ्या प्रमाणात बदलू शकतात। देशाचा सत्तेचा केंद्र बदलू शकतो आणि पुढच्या काही वर्षांमधलं देशाचं राजकारण सुद्धा बदलू शकतं। आणि जर असं झालं नाही तर सत्ताधाऱ्यांसोबत आवश्यक बहुमताचं आव्हान हे कायम राहणार आहे। पण खरा प्रश्न एका विधेयकाचा नाहीच आहे, खरा प्रश्न आहे विरोधकांच्या एकजुटीचा। कारण एकीकडे सरकारवर टीका करायची आणि दुसरीकडे पडद्यामागे वेगळीच राजकीय गणितं मांडायची ही भावना जर सामान्य माणसामध्ये निर्माण झाली तर त्याचा फटका हा विरोधकांच्या विश्वासार्हतेला बसू शकतो। आज विरोधकांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान सरकार नाहीये, तर परस्परांवरचा विश्वास टिकवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। डिलिमिटेशन हा फक्त संवैधानिक किंवा प्रशासकीय विषय नाहीये, तो भविष्यातल्या लोकसभा कोणाची असेल, कोणत्या राज्यांचा प्रभाव असेल, कोणत्या राज्यांच्या तुलनेत कमी होईल आणि पुढची अनेक निवडणुकींची राजकीय गणितं कशी असतील याचा हा खरा विषय आहे। आणि म्हणूनच या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। अर्थातच केंद्रबिंदू आहे राष्ट्रवादी आणि बैठक।